बाहेर बघा मस्त असा भरपूर असा पाऊस पडत आहे आणि पावसात गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर बघा आज आपण बनवणार आहोत लोणावळ्यातील प्रसिद्ध बाहेरून खुसखुशीत आणि आतून रसाळ असे मक्याचे भजी। ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, घरातील प्रत्येकाला खूप आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात। तर सुरुवातीला आपण एक वाटण बनवून घेणार आहोत। या वाटणामध्ये मी मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची कोरडीच पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा। या पद्धतीने आपण अशी थोडी जाडसर ओबडधोबड पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता ही एका डिशमध्ये काढून घेऊया। आणि हे दोन मी कवळी एकदम कणसे घेतलेली आहेत मक्याची। एकदम कवळे असतात आणि थोडेसे गोडसर पण असतात। त्याच्याकरता ना तुम्ही जी पेस्ट बनवली ना त्याच्यामध्ये मिरची जास्त वापरा, म्हणजे कशी भजी अशी तिखट लागतील। तर आता आपण या कणसाचे ना दाणे ह्या पद्धतीने असे आपण सगळे काढून घेऊया। मी चाकूनेच काढते, म्हणजे एकदम सोपे जातात। ह्या पद्धतीने जर असे काढले ना तर लवकरात लवकर म्हणजे काम आपलं होऊन जातं। तर मी आता ह्या पद्धतीने सगळे काढून घेते बघा मस्त असे। तर बघा आपले दाणे काढून झालेले आहेत। आता ना थोडेसे मूठभर मी मिक्सरमध्ये असे ओबडधोबडच फिरवून घेणार आहे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ती मिरचीची पेस्ट बनवलेली ना तेच भांडं घेतलेलं आहे मी। तर बघा थोडेसे आपण हे ओबडधोबड असे जाडसर वाटून घेऊया मिक्सरमध्ये। तर बघा या पद्धतीने आपण पेस्ट बनवलेली आहे। अजिबात पाणी वगैरे वापरायचं नाही आहे, कारण मका हा कोवळा आहे त्याच्यामुळे ना हे थोडंसं ओबडधोबडच वाटायचे आहेत। आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे आपण, त्याच्यामध्ये आपण जी दाणे मक्याचे काढून घेतलेले ते सगळे आपण आता एकत्र करणार आहोत। ही पेस्ट पण आपण आता त्या टाकणार आहोत, त्या भांड्यामध्येच काढून घेतलेली आहे। आणि दोन असे मीडियम साईजचे मी बारीक कांदे कापून घेतलेले छान असे। कांदा पण चांगला लागतो या भजीमध्ये, नक्की वापरा। आणि हे मिरचीची पेस्ट आहे, मिरची आणि अद्रक लसूण। तुम्ही मिरची भरपूर वापरा, म्हणजे थोडंसं तिखट चांगलं लागेल ही भजी। आणि हे मी ना अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तर कॉर्नफ्लॉवरमुळे ना आपली ही जी भजी आहे ती एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहेत। आणि त्याच वाटीने आपण बेसन घेतलेलं आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आपण। आणि परत त्याच वाटीने हे तांदळाचं पीठ। तर आपण ही तिन्ही पीठं मिक्स करून हे भजी बनवणार आहोत, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होणार आहे। कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे छान असे कुरकुरीतपणा येतो। आता आपण अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आता चवीनुसार मीठ पण टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण ऑलरेडी मक्यामध्ये म्हणजे कवळी कणसं घेतलेली होती ना, कवळे मक्याचे दाणे। तर मी थोडासा ओवा पण टाकलेला आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर पण घेतलेली आहे। आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। तर बघा पाण्याची अजिबात गरज नाही लागणार आहे, कारण आपण जी पेस्ट बनवून घेतलेली ना मक्याच्या दाण्यांची त्याच्यानेच हे छान असं एकत्र होणार आहे मस्त असं। आणि कांदा आणि मिठामुळे थोडंसं पाणी सुटल्यामुळे हे छान असं मिक्स व्हायला मदत होते। तर आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया छानपैकी। तर आता आपण सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि बघा मस्त असं पाण्याचा बिलकुल वापर न करता ह्या भजी आपण असे बनवून घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने असे तेलामध्ये भजी सोडूया आपण। आता मी लोखंडाचीच कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये चांगलं कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे। आणि आता ह्या पद्धतीने आपण एक एक भजी असे सोडत आहोत तेलामध्ये। छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा मस्त, आणि एकदम झटपट होणारे आहेत हे भजी। तर तेलामध्ये आपण असं एक एक भजी सोडून मस्तपैकी छान असे फ्राय करून घेऊया। तर बघा आपण भजी आता मस्त अलटी-पलटी करून छान अशी फ्राय करून घेऊया छानपैकी। तेल चांगलं कडकडीत गरम करा, म्हणजे छान असे कुरकुरीत होतील हे भजी। आणि नंतर मग थोडंसं मीडियम गॅसवर आपल्याला हे थोड्या वेळासाठी तेलामध्ये ठेवायचं, म्हणजे वरतून मस्त असे क्रिस्पी होतात हे, खूपच छान लागतात। आता भरपूर असा पाऊस पडत आहे आणि मस्त गरमागरम चहा आणि हे भजी जर मिळाले तर वाह। आणि ह्याच्याबरोबर तुम्ही चटणी बनवू शकता, पुदिन्याची, कोथिंबीरची, किंवा टोमॅटो सॉसबरोबर जरी खाल्ले तरी पण अप्रतिम लागतात। आणि लोणावळ्याला जेव्हा आपण जातो त्यावेळेला हे आपण मक्याची भजी आवर्जूनच खातो। पण आज आपण घरच्याच घरी मक्याची भजी कशी बनवायची ते दाखवलेले आहेत। तर बघा सगळे भजी मी असे फ्राय करून घेते। आता ही दुसरी बॅच पण या पद्धतीनेच मी तेलामध्ये छान असे भजी सोडलेले आहेत तळण्यासाठी। तर आपण सगळे भजी या पद्धतीने असे फ्राय करून घेऊया। आणि मस्त आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत तेलामध्ये। जेव्हा आपण शेवटची बॅच फ्राय करत असतो ना त्यावेळेला त्याच्याबरोबर ह्या मिरच्या पण फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे भजीसोबत खायला खूप छान लागतात।
तर मस्तपैकी आपण हे भजी चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया आणि मिरच्या पण त्याच्यासोबत चांगल्या फ्राय होतात. मग थोडंसं मीठ लावायचं. जेव्हा तुम्ही मिरच्या काढून घेता ना डिशमध्ये, त्यावेळेला थोडंसं मीठ भुरभुरायचं या मिरच्यांवर, म्हणजे त्याची जी चव आहे ती खूपच अप्रतिम लागते भजीबरोबर जर मिरची खाल्ली तर. तर आता आपण हे सगळे भजी मस्त अशी फ्राय करून घेऊया. तर बघा एकदम कुरकुरीत असे आपण भजी हे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया मस्त. चाळणीमध्ये काढायची, म्हणजे एक्स्ट्रा जे तेल असतं ते सगळं निथळून जातं. आणि जास्त हे तेलकटही नाही होत, एकदम छान होतात. तर बघा आपण मस्त हे सगळे भजी असे चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. छान असे सगळे एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे, म्हणजे खायला एकदम क्रिस्पी लागतात. तर बघा आपण सगळी चाळणीमध्ये ठेवलेली आहेत काढून. आता आपण ही सर्व करून घेऊया छान. तर मैत्रिणींनो, अशी होती लोणावळा स्टाईल कुरकुरीत मक्यांच्या भज्यांची झटपट आणि सोपी रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या आशाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.